हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग असणार आहे धोंड्याचा महिन्याचा म्हणजेच अधिक मासाचा. तर आज आमच्या आजीच्या जावई म्हणजेच आमचे आत्या आणि मामा यांचा आम्ही धोंडा करणार आहोत. तर त्याची तयारी कशी असते, काय काय करतात, चला ते बघूया पूर्णपणे तुम्ही बघा आणि एन्जॉय करा. थोडे साईड लावा त्याला. आजी सरक ना. प्रिपरेशनची तयारी बघू शकता. नाही, इथे आमच्या आत्या मामाला बसवायचं. तर ताटाच्या अवतीभोवती वगैरे ना रांगोळीने सजवणं चालू आहे. बघा यांचं डिस्कशन कसं चालू आहे ते. माझ्या याच्या सेंटरला घे दीदी, सेंटरला घे. सेंटर घे. ब्लॉगमध्ये मी पण येईल ना जराशी. आणि टोपी पटकन तुला पळवत नाही का नाही. जावायचा आन मान चालू आहे. मान सन्मान चालू आहे पूर्णपणे, तुम्ही बघू शकता. काहीच हे आजी आमची आणि हिचे ते जावाई आणि ती लेक. हा, हे आमचे मामा बघू शकता तुम्ही कसे. हा चला तुम्हाला मागे सात पुढे नको. हा चला चला या, चला 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 या त्याच्या पाहिजे. हा जा जा इकडे पासून. आता ना आजी आपल्या जावयांची पाय धुणार आहे.
करणं चालू केलीस तुझं? आमरस बनवतोय जावई लोकांसाठी. आणि इकडे आत्या आणि मोठ्या आत्या दोन्ही भजे तळताय. आणि आजी बीट कापत होत्या ज्यूस बनवण्यात. आमच्याकडे असं सगळे मिळून मिसळून काम करतात. आणि आता बघा इकडे हे लोक काय करताय, हे TV बघताय. इकडे सगळे मस्तपैकी खेळताय, व्हिडिओ काढताय, मस्त रील्स वगैरे काढताय. दरवाजा उघडा. नाही का दादू कोण? गेले का काय जाजपूरला निघून? नाही दादू सुट्टी आली नाही. ओ उघडा ना ओ. चला ना. नाही का? का? काय करायचं? दादींना काय निघालं दोघं? तुम्हाला काय निघालं दादी? काय निघालं तुम्हाला? धोंड्यात जागी बजत खाऊन दिलं दाजींनी तर. दादी तुम्हाला काय निघालं? अरे यार, गोड. सारखे सारखे बोलले आपली दादी. तिकट निघालं दादाला. बेन मामांना मीठ निघालं. दुसरा काय निघालं तुला? दाखव. अरे यार. पप्पाला काय निघालं दाखव. अरे यार नुसते तिखट. दादींचा बघतो दादींचा बघू आपण. काही त्यांना काय निघाला धोंड्याचं दाखव. अरे यार निघाला धोंडा निघाला. अरे यार अंगी निघाली. गोलूला काय निघालं तुम्ही बघू शकता. कायचं असतं गोळा निघाला. बघू शकता काहीच काय निघालंय डायरेक्ट. पिठाचा गोळा निघालाय. बघा गोलू कशी खाऊ राहिली. धोंड्याची मजा घेऊ राहिली. आत्याला आणि एवढी भामटी आहे तिने. एवढे धोंडे म्हणजे फोडले तिने फक्त पैशांसाठी. तुम्ही बघू शकता काहीच. फक्त पैशासाठी तिने 5 धोंडे फोडलेले डायरेक्ट. हीच ती मनी.